हॅलो फ्रेंड्स, आज प्राप्ती चालली आहे ट्रिपला. ट्रिपमध्ये लहान मुलं असल्यामुळं आपण जास्त लांब जाऊ शकत नाही, तरी आपण चाललो आहे कनेरी मठला. त्यातही अशी लहान मुलांची मजा मस्ती डान्स हे चालू आहे. तुम्ही ही ट्रिप नक्कीच एन्जॉय कराल, खूप मजा येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला मग आता थोडी माहिती आपण कनेरी मठाबद्दल घेऊ. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरी गावात वसलेल्या कनेरी मठ हे एक अत्यंत महत्त्वाचे धार्मिक आणि सामाजिक केंद्र आहे. कोल्हापूर शहरापासून सुमारे 15 ते 18 किलोमीटर अंतरावर असलेला हा मठ शांत, ग्रामीण आणि निसर्गरम्य परिसरात स्थिर आहे. लिंगायत परंपरेतील हा मठ अनेक वर्षापासून श्रद्धा, साधना आणि समाजसेवेचे केंद्र म्हणून ओळखला जातो. तर हे आमच्या गाडीत तशी काही दंगा मस्ती डान्स ते असा चालूच आहे पोरांचा. तर आता पोहोचलो आहोत आपण कनेरी मठावर. कनेरी मठाची स्थापना 18व्या शतकात झाल्याचे मानले जाते. हा मठ नाथ संप्रदायाशी निगडीत असून शिवभक्ती आणि लोकसाधनेवर विशेष भर देतो. कनेरी मठाचे प्रमुख संत सद्गुरू काड सिद्धेश्वर महाराज चर्या आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे या मठाचा धार्मिकच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही मोठे स्थान प्राप्त झाले आहे. चला मग जाऊया शिवमंदिराकडे. आता आपण चाललो आहे शिवमंदिराकडे. या मठात शिवभक्तीला विशेष महत्त्व असून गुरु शिव परंपरा अजूनही निष्ठेने जपली जाते. मठ परिसरात शिवमंदिर, स्थळे आणि साधनेसाठी आवश्यक अशी विविध स्थाने आहेत. साधी पण अर्थपूर्ण वास्तुरचना या मठाच्या आध्यात्मिक वातावरणाला अधिक गहिरा अर्थ देते. तर इकडे मंदिराजवळ आल्यावर असे 2 मोठे हत्ती आहेत, जिथे लहान मुले अशी मजा मस्ती करत आहेत. पाहू शकताय, खूप एन्जॉय करत आहेत मुले. कनेरी मठाची ओळख धार्मिक केंद्र म्हणून मर्यादित नाही. या मठाचे शिक्षण आणि समाजसेवेतही मोलाचे कामगिरी बजावली आहे. मठाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालय, गुरुकुल पद्धतीचे शिक्षण, संस्कार शिबिरे, व्यसनमुक्ती अभियाने आणि ग्रामीण विकासाशी संबंधित अनेक उपक्रमे राबवली जातात. त्यामुळे हा मठ ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दरवर्षी महाशिवरात्री, गुरुपौर्णिमा आणि वार्षिक जत्रा मोठ्या भक्तिभावाने साजऱ्या केल्या जातात. त्यामुळे कनेरी मठावर भरपूर शाळेतले मुले आणि गावातली ही मुले आलेली आहेत. कोल्हापुरातलेच आहोत, तरीसुद्धा आम्ही आज कनेरी मठाला भेट देत आहोत. तर अशी ही सगळी मजा मस्ती चालूच आहे. लहान मुले खूप एन्जॉय करत आहेत. त्यात प्राप्तीचे हे मध्ये असं काहीतरी चालूच राहणार आहे. प्राप्तीला खूप मजा येत आहे. तिची ही पहिली ट्रिप आहे ज्यातून ती शाळेतून गेली आहे. त्यामुळे हा नवीन एक्सपिरियन्स तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ती जेव्हा मोठी होईल, जेव्हा तिला समजेल, जेव्हा ती हे व्हिडिओ पाहील, तेव्हा नक्कीच तिला खूप छान वाटेल. पण हा लहानपणी एवढा छान एक्सपिरियन्स घेतला आहे हे तिला नक्कीच समजेल. ही आता लहान मुलांची झूम गाडी चालली आहे खाली मठाकडे. चला मग पाहूया पुढे आणि काय काय आहे ते. या मठाची रचना साधी पण प्रभावी आहे. दगडी बांधकाम, सभामंडप, मंदिर परिसर आणि आजूबाजूला असलेली हिरवळ त्यामुळे मठाचे वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे. खूप छान वाटते. तुम्ही पण नक्की भेट द्या. खूप छान वातावरण आहे. लहान मुलांसाठीही खूप छान आहे आणि मोठ्यांसाठीही खूप छान वातावरण आहे. असे दगडी बांधकाम खूप छान आहे. मुलांना खूप आवडले. मुलांनी इथे छान छान फोटोही काढले. पाहू शकताय, खूप असं मन प्रसन्न करणारं असं वातावरण कनेरी मठावर आहे.
असे इथे खूप छान छान स्पॉट आहेत, छान छान असे रेखीव कामं केलेली आहेत, जिथे आपण छान असे व्हिडिओ फोटो ते काढू शकतो. बघण्यासाठी खूप छान आहे, तुम्ही नक्की भेट द्या. आम्ही पण असे छान छान व्हिडिओ काढले, प्राप्तीलाही खूप मजा आली. मी सगळ्यांनीही असे छान फोटो काढले, सगळ्या मुलांनीही खूप सपोर्ट केला, सगळी मुलेही थांबलीत फोटो काढण्यासाठी. चला मग जाऊया कण्हेरी मठाच्या सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालयाकडे. सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय कण्हेरी मठातील सर्वात प्रमुख आकर्षण आहे. हा प्रकल्प सुमारे 7 एकर क्षेत्रात पसरलेला आहे आणि ग्रामीण भागाच्या पारंपरिक जीवनशैलीचे विविध अंग अत्यंत वास्तविक पुतळ्याद्वारे प्रदर्शित करते. इथे असे छोट्या छोट्या घरांचे स्ट्रक्चर उभा केले आहे. तर अशी खूप छान अशी दुनिया कण्हेरी मठात बघायला मिळते. खूप छान आहे. इथे असे मोराचे स्ट्रक्चर उभा केले आहेत. तर अशी प्राप्तीची मजा इकडे चालू आहे. या मॅडम वेगळ्याच दुनियेत आहेत, त्यांना खूप छान वाटत आहे. सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालयात शेतकरी, कामगार, घर सांभाळणारे कुटुंबे, दुकानदार, पोषण आणि विविध व्यवसाय यांचे 80 पेक्षाही जास्त दृश्ये आणि 300हून अधिक मूर्त्या आहेत, ज्यांना पाहून आपल्याला संपूर्ण जगातील एक भारतीय गावातील दैनंदिन जीवनाची जाणीव करून देतात. ही लहान मुले आहेत, त्यामुळे आम्ही आत संग्रहालय पाहायला जाऊ शकत नाही. हे आमच्या मागे आहे ते संग्रहालय आहे, इथं आत तिकीट काढून जावे लागते. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ नक्की पहा. बाय.